अयोध्या येथील सकल हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या व्यवहारात आणि रामभक्तांनी दिलेल्या देणग्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करत रविवारी सायंकाळी कुडाळमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं रविवारी सायंकाळी 5 वाजता कुडाळ शहरातल्या श्रीदेव मारुती मंदिरमध्ये महाआरती करून सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। या आंदोलन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्र सरकार आणि मंदिर प्रशासनावर घणाघाती टीका केली। 1989 पासून राम मंदिराचं आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये लोकांच्या प्रत्येक हिंदूंच्या यामध्ये श्रद्धा होत्या, प्रत्येक हिंदूंची भावना होती आणि त्यामुळे हजारो कोटी रुपये राम मंदिरासाठी लोकांनी काही लोकांनी आपली प्रॉपर्टी विकून श्रद्धेने पैसे दिले होते आणि या श्रद्धेचा बाजार पहिल्यापासूनच सुरू होता, परंतु तो गेल्या 3-4 महिन्यामध्ये उघड झाला आणि खरं तर ह्यांना जे आरोपी होते, जे चंपतराय जे त्या देवस्थानाचे प्रमुख होते, त्यांच्यावर अजूनही कुठलीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे खरं तर हिंदूंचा आमच्या सर्वांचा भावनेशी खेळ केलेला आहे आणि त्यासाठी कुडाळातील सर्वपक्षीय आणि महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं। जोपर्यंत ह्या लोकांना शिक्षा होत नाही, त्यातले पैसे कुठे गेलेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। या निषेध महाआरती आंदोलनाला कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये माजी आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख राजन नाईक, संतोष शिरसाट, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, संदेश पडते, विनायक शिरसाट, बाळा वेंगुर्लेकर, गुरुनाथ सडवेलकर, बाळा पावसकर, संजय बोभाटे, अमित राणे, सुमेध साळवी, बंड्या कोरगावकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीदेव मारुती मंदिराच्या परिसरात सर्वांनी एकत्र येत आधी महाआरती केली आणि त्यानंतर निषेध सभा घेऊन आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली।